दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपले अग्निशामक दल आणि आपत्कालीन जो परिस्थिती हाताळण्यासाठी जो विभाग आहे, तर काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा निर्देश दिले की या बाबतीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज राहावी. तसं आपल्याकडे नाला खोलीकरण चालू आहे, जयंती नाला असेल, गोमती नाला असेल. तसंच रेस्क्यूचं एक प्रात्यक्षिक आज झालं. त्या ठिकाणी महापालिकेकडे 3 छोट्या अग्निशामक एका मोठ्या अग्निशमन व्हेकल्स आणि जवळपास 14 रेस्क्यू बोट्स या ज्या इमर्जन्सी आपण जे सेव्ह करतो ह्या 3 फायबर बाईक आपण म्हणतो त्याला की त्याच्याने मोबाईल याच्याने रिमोट ऑपरेटेड आहे. त्या सर्वांचं प्रात्यक्षिक आपण करतो आणि फायर ब्रिगेड विभागाचं जे काही तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही सर्व लोकांना आलो होतो. मला असं वाटतं की कोल्हापुरामध्ये 2019 आणि 2021ला जी परिस्थिती झाली होती त्याचा एक अनुभव सर्वच कोल्हापूरवासियांना आहे. पण त्याच्यापासून कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, सेफ्टी मेजर्स घेऊ शकतो, त्याचं ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन आज या पंचगंगा घाटावरती झालं.